जय राम हरि राम हरि जय जय राम हरि जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम रूप हरि
हरे हेलो थोड़ा बेस हरी हरे श्री गुरु सारिखास्ता पाठी रखा गुरु सारिखास्ता पाठी रखा गुरु सारिखास्ता पाठी रखा गुरु सारिखास्ता पाठी रखा इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी श्री गुरु सारिखास्ता पाठी रखा पाठी रखा गुरु सारिखास्ता पाठी रखा गुरु सारिखास्ता पाठी रखा इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी राजयाची कांता काय भिक मागे राजयाची कांता काय भिक राजयाची कांता काय भिक मागे काय भिक या जोगी सिद्धी पावे मनाच्या जोगी सिद्धी पावे मनाच्या जोगी सिद्धी पावे राजयाची कांता काय भिक मागे 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 मनाच्या जोगी सिद्धी पावे मनाच्या जोगी सिद्धी पावे मनाच्या जोगी सिद्धी पावे कल्पतरु तळवती झोपून बैसला तळवती लोकोनी बैसला तळवती झोपून बैसला तळवती लोकोनी बैसला काळुनी त्याला जागा ज्ञानदेव मने तरलो तरलो ज्ञानदेव मने तरलो तरलो आता उठाडी रो गुरु कृपे श्री गुरु सारिखास्ता पाठी रखा सारिखास्ता पाठी रखा सारिखास्ता पाठी रखा इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी धोबार कुमारी ताली वाजवा भजन करा धोबार कुमारी धोबार कुमारी धोबार कुमारी धोबार कुमारी ताली ताली धोबार कुमारी धोबार कुमारी धोबार कुमारी श्री गुरु सारिखा अस्ता पाठी रखा श्री गुरु सारिखा अस्ता पाठी रखा
तरी कोण करी इतराचा दुःख खून करी इतराचा लेख कोण करी
हरी श्री गुरु सारिका असता पाठी राखा, श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. राज याची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उने त्याला सांगा जोजे. श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरु कृपे. श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. विठाला 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 समचरण सरोजम सांद्रनी लांबुदाभम, जगरणिहित पाणी मंडन मंडनान. तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलासम श्री विठ्ठलम चिंतयामि. पांडुरंग करू प्रथम, चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारो. बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्मृती प्रदेशं. विधींद्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचन अति भाविका. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सारे तीर्थ धाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में. Hare
गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना टाळी वाजवली. एक साथ श्री गुरुदेव श्री गुरुदेव प्रणाम आपके चरणों में श्री गुरुदेव प्रणाम आपके चरणों में श्री गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. ताली सावन क्या बात. श्री गुरुदेव प्रणाम आपके चरणों में श्री गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. प्रेम से जय हो प्रभु की. सारे तीर्थ धाम आपके चरणों में हृदय सद्गुरुजीने तारेला हा संसार गुरु मनोनी विशेष अत्यादरु विवेकावरी मनोनी जाणते ना गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोष ते धन्य सद्गुरुनाथ भगवान की सद्गुरुनाथ भगवान की सद्गुरुनाथ भगवान की. श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राज याची कांता काय पिक मागे मनाची जोगे सिद्धी पावे कल्पतर तळवटी जो कोणी बैसला काय म्हणे त्याला सांगा जोजे ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरेल गुरु कृपे. श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. प्रस्तुत व्रत प्रसंगी आजच्या या पवित्र दिवशी संकीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त अखिल विश्वाची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंग गाथेतील गोड असा सद्गुरूंच्या नामाचा महिमा किंवा सद्गुरूंचा महिमा आणि सद्गुरूंवरती असणारे निष्ठेचं गोड असं दिग्दर्शन या अभंगाच्या माध्यमातून करतात. माऊली ज्ञानोबा म्हणतात की मानवी जीवन जगत असताना
एक सद्गुरू जर आपल्या पाठीशी जर असेल तर इतर कुणाचा आशीर्वाद असेल किंवा नसेल त्याची एक गणना त्या ठिकाणी केली जात नाही. जसं एखादा राजा असावा, श्रीमंत राजा, त्या राजाची बायको काय म्हणतात तिला, पटकन बोला, राणी. राजाची राणी. ती कधी कटोरा घेऊन भीक मागेल का, नाही मागू शकत. तसं श्री गुरूंचा आशीर्वाद जर आपल्यावरती असेल तर कुठल्याच प्रकारची चिंता करण्याचं काम नाही. ऐका, दोन दृष्टांत देतात. दुसरा दृष्टांत असा आहे, माऊली म्हणतात कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला. कल्पवृक्ष आहे, कल्पतरूचं झाड आहे, त्या झाडाच्या खाली एखादा मनुष्य बसला. कल्पतरू वृक्ष असा आहे, मनामध्ये जी कल्पना केली ती सगळी पूर्ण करतात. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला. मग मला सांगा त्याला काय कमी आहे का, काय येऊन त्याला सांगा जोजे. आणि म्हणून आवडी ज्ञानोबा शेवटच्या चरणामध्ये निष्ठाने त्या ठिकाणी प्रकट करतात. ज्ञानदेव म्हणे, इकडे बघा, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरु कृपे. श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. या झाल्या अभंगाच्या ठळक ठळक बातम्या. धावता भाव मी आपल्या पुढे मांडलाय. अगदी आपल्याला बरोबर पहाटे 4च्या आत आवरून घ्यायचे बाबांची आज्ञा. चालेल ना, असं नाही का आपण झोपून काकड्यावाले उठतील म्हणजे. ऐका, बरोबर 9:30 वाजले आणि अर्धा तास माझ्याकडे शिल्लक आहे. 35 मिनिट. किती मिनिटं, 35 मिनिटं. सर्वांगाचे कान करून ऐका, कोणी विक्षेप करू नका. बरोबर 10 वाजता आपलं ज्ञानेश्वर माऊली भजन झालेलं असेल. जरी उशिरा सुरू झालं असेल तरी आपल्याला वेळेत संपवायचे. का बरं, पुढे पण नाही का कार्यक्रम आहेत आणि म्हणून पुढेही बहुत करणे आहे. प्रसाद होणार, तर नंतर कार्यक्रम पण आहेत, भजन आहेत, गीत आहेत. असं गोड खऱ्या अर्थाने एक दिवसाचा सोहळा या ठिकाणी पार पडत आहे. शाणा ड्रायव्हर त्यालाच म्हणतात, गाडी कधी सुटू द्या, किती उशिरा सुटू द्या, नाही का, पण वेळेवर पोहोचवतो तो शाणा ड्रायव्हर, नाही का. नाहीतर मग अतिशहाणे असतात, व फार ट्रॅफिक होती, रोड चांगला नव्हता, उशिरा निघालो म्हणून वेळेत पोहोचलो. असं आपल्याकडून काहीच होणार नाही. अगदी वेळेत आपण 10 वाजता थांबणार आहोत. फक्त सर्वांनी टाळी वाजून भजन करावे. या अभंगाच्या माध्यमातून माऊली ज्ञानोबा सद्गुरूंचा महिमान आणि सद्गुरूंवरची असणारी निष्ठा प्रगट करतात. मानवी जीवन म्हटलं की त्याच्यावरती अनेक जणांचे उपकार आहेत. जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत अनेकांचे उपकार आपल्यावरती आहेत. अनेक जण आपल्याला मार्गदर्शन करतात, अनेक जण आपल्याला त्या ठिकाणी वाट दाखवतात, अनेक जण त्या ठिकाणी आपल्यावरती खऱ्या अर्थानं मार्गदर्शनाचा वर्षाव करत असतात. म्हणून ऐका, ज्यांनी ज्यांनी आपल्यावरती खऱ्या अर्थानं उपकार केले ते सर्व आपले गुरु आहेत. गुरु पहिले गुरु आहेत आपले जन्मदाते मायबाप, नाही का. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. आई आणि वडील हे माणसाचे पहिले गुरु आहेत. दुसरे गुरु शिक्षण घेण्याच्या निमित्तानं आपण शाळेमध्ये गेलो. शिक्षक आपले गुरु आहेत, नाही का. पूर्वीचा काळ होता, आता आपण शाळेमध्ये गेल्याच्या नंतर सर म्हणतो. त्याच्या अगोदरचा जर काळ पाहिलं तर काय म्हणायचे, गुरुजी म्हणायचे. त्याच्या अगोदरचा काळ जर पाहिलं तर मास्तर म्हणायचे, नाही का. आणि त्याच्या अगोदरचा जर तुकोबऱ्यांचा काळ पाहिला तर तुकोबरा म्हणतात अर्भकाचे साठी, अर्भकाचे साठी, अर्भकाचे साठी, पंते हाती धरली पाठी, 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 पंते हाती धरली अर्भकाचे साठी, पंते हाती धरली पाठी, पंते हाती धरली पाठी, पंते हाती धरली पाठी. अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी. त्या मुलाकरता गुरुजी हातामध्ये पेन्सिल घेतात, शून्य काढतात, त्यावरती एक रेष मारतात, ओढतात आणि मुलाला सांगतात बाळा याला एक म्हणतात. काय म्हणतात, नाही का. त्याच्या हाताला पकडून त्या ठिकाणी गुरुजी त्याला शिकवतात. ते कोण आहेत, आपले गुरु आहेत.
दुसरे गुरु आहेत ते शिक्षक आहेत. ऐका, मी नेहमी सांगत असतो, एक जर न्यायाधीश जर चुकला ना, एक वकील जर चुकला ना, तर एकच आरोपी फासावरती जात असतो. एक न्यायाधीश चुकला, एक वकील चुकला, तर एकच आरोपी फासावरती जात असतो. पण ऐका, एखादा शिक्षक जर चुकला, एखादा जर गुरुजी चुकला ना, संपूर्ण पिढी बर्बाद होते. म्हणून शिक्षक हे जबाबदारीचं पद आहे, नाही का. अर्भकाचेसाठी पंते हाती धरली पाटी. तिसरे उपकार आहे ते देवाचे, नाही का. ज्या देवानं खऱ्या अर्थानं आपल्याला अन्न पाण्याची व्यवस्था केली. कारे नाटविसी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकलाची. आणि ऐका, चौथे उपकार आहे ते संत महात्म्यांचे, आपल्या गुरूंचे. गुरुबद्दल जर आपण बोलू गेलो, चिंतन करू गेलो, तर 4 मुद्दे पडतात. एक, जे आपल्याला व्यावहारिक खऱ्या अर्थानं ज्ञान देतात त्यांना गुरु असं म्हणतात. जे सच्चित आनंद घन परमात्म्याचं स्वरूप आहे, त्या परमात्म्याचं दर्शन करून देतात त्यांना सद्गुरू असं म्हणतात. जे देवा समान आहे त्यांना श्रीगुरू असं म्हणतात. आणि जगतामध्ये एखादा त्या ठिकाणी वाद निर्माण झाला, एखादी शंका निर्माण झाली, त्या शंकेचं निरसन जे करतात त्यांना जगद्गुरू असं म्हणतात. आणि म्हणून मानवी जीवन जगत असताना सद्गुरूंची भेट होणं अतिशय महत्वाची. आज जो पर्वकाळ आहे ना, तो आहे गुरुपौर्णिमा. काय? गुरुपौर्णिमा. याला शास्त्रीय शब्द आहे व्यास पौर्णिमा. व्यास महाराजांनी जे वाङ्मय निर्माण केलं, ते वाङ्मय तुम्ही आणि मी वाचतो, त्याचं गायन करतो, चिंतन करतो. आणि म्हणून त्यांच्या मुखारविंदातून, त्यांच्या लेखणीतून जे वाङ्मय निर्माण झालं, ते व्यास महाराजांचं वाङ्मय आहे. नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लार विंदाय तपत्र नेत्र. आपले पुढे गेले, आपले मुलं. नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे, नाही का. टाळी वाजवून यायला लेकरांना. नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे, नाही का. प्रार्थना आहे, व्यास महाराजांना नमन केलेलं आहे. व्यास महाराजांच्या मुखातून जे वाङ्मय निर्माण त्या ठिकाणी झालं, बाहेर पडलं, जे लिखाण त्या ठिकाणी केलं, ते व्यास उच्चिष्ट आहे. त्यांच्या खऱ्या अर्थानं मुखारविंदातून ते बाहेर पडलं, त्याचं आपण गायन करतो, चिंतन करतो, त्यांचं उष्ट आपण सेवन करतो, त्याला म्हणतात व्यास उच्चिष्ट. आणि म्हणून एखादा वक्ता जर एखाद्या ठिकाणी जर राहून प्रबोधन करत असेल, मार्गदर्शन करत असेल, उपदेश करत असेल, तर त्या पीठाला नाव आहे व्यासपीठ. काय? एकदा गुरुजींना विचारलं, मुलाने गुरुजीला विचारलं, गुरुजी व्यासपीठ म्हणजे नक्की काय हो? गुरुजीचा वरचा मजला रिकामा होता. गुरुजी म्हटले, बाळा हो, जसं आपल्या घरामध्ये गव्हाचं पीठ, जसं आपल्या घरामध्ये बाजरीचं पीठ, जसं आपल्या घरामध्ये ज्वारीचं पीठ, तसं हे व्यासपीठ. असे का? नाही. व्यास महाराजच्या आसनावरती खऱ्या अर्थानं बसून जगताला उपदेश केला, जगताला मार्गदर्शन केलं, ते पीठ म्हणजे व्यासपीठ आहे. आणि म्हणून त्या व्यास महाराजांचं असणार खऱ्या अर्थानं आज पूजन घडलं पाहिजे, त्यांचं चिंतन घडलं पाहिजे, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा आज दिवस आहे. त्याला व्यास पौर्णिमा असं म्हणतात. आपल्या भाषेमध्ये त्याला गुरु पौर्णिमा असं म्हणतात. व्यास महाराज आपले जसे गुरु आहेत ना, तसे आपल्या जीवनामध्ये ऐका, जीवनामध्ये सद्गुरू असणं अतिशय महत्वाचं आहे. प्रापंचिक, सांसारिक आणि परमार्थिक अडचणी प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतात. या सगळ्या अडचणी, सगळे संकट, याच्यावरती खऱ्या अर्थानं आपल्याला मार्गदर्शन करणारे जे असतात ते सद्गुरू असतात. ऐका, सद्गुरूंची कृपा होणं अतिशय महत्वाचं आहे, पण सद्गुरूंची भेट होणं अतिशय महत्वाचे, ती दुर्मिळ आहे, नाही का. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. नाही का. सद्गुरूंची भेट, संतांची भेट देवाच्या कृपेशिवाय होत नाही, आणि सद्गुरूंची कृपा झाल्याशिवाय देवाची भेट होत नाही. म्हणतात, आम्हाला संतांची भेट झाली, आमचं भाग्य उजळले भाग्य. आता काय झालं? अवघी चिंता वारली. संत दर्शन आम्हाला घडल्याच्यामुळे, संतांच्या दर्शनामुळे पद्मनाभाची अर्थात परमात्म्याची प्राप्ती झाली.
आहे, आपल्या अंतःकरणामधला जो भाव आहे, श्रद्धा आहे, तो प्रगट करण्याचा दिवस, गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस, गुरूंचे आपल्यावरती जे उपकार आहेत ना, त्या उपकारातून उतराई होण्याकरता खऱ्या अर्थानं आपण विनम्रपूर्वक त्या ठिकाणी नमन करण्याकरता, आज पूजन करण्याकरता एकत्र आलो आहोत. सद्गुरूंची भेट सहजासहजी होत नाही. मानवी जीवन जगत असताना वाट लावणारे आपल्याला पावलं पावली भेटतील, पण वाट दाखवणारे मात्र अतिशय तुरळक असतात, थोडे असतात, अगदी बोटावरती मोजणे इतके असतात. व्यावहारिक मार्गदर्शन करतील याच्यामध्ये नवल नाही का, परमार्थामध्ये आपला खऱ्या अर्थानं जो परमार्थ त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे तो कसा केला पाहिजे याचं यथार्थ मार्गदर्शन आपल्या जीवनामध्ये जे करत असतात त्यांना सद्गुरू असं म्हणतात. हो, सद्गुरू सहजासहजी भेटत नाही. तुकोबर म्हणतात, चंद्रामृत सुखे सेववीर असता जाता रवी धरवेल, पाया हिळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा. हो, संत भेट, साधूची भेट, सद्गुरूंची भेट सहजासहजी होत नाही. पण तुकोबर म्हणतात, मी मात्र भाग्यवान आहे, माझ्याकडून सेवा घडली नाही, पण संत महात्म्यांनी मला त्या ठिकाणी शोधलं, माझे सद्गुरू मला शोधत आले आणि माझ्यावरती कृपा केली. मस्त की तो जाना माझ्या मस्तकावरती हात ठेवला, पण ऐका ना, स्वप्नामध्ये सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेवला. सद्गुरूंची भेट सहजासहजी होत नाही. तुकोबार म्हणतात, मी भाग्यवान आहे, नाही का, भाग्यवान आहे की सद्गुरू मला सद्गुरूकडे जाण्याची वेळ आली नाही, पण माझ्या मन भाग्यावर अनंत जन्माच्या पुण्याने सद्गुरूंनी मला त्या ठिकाणी उपदेश केला. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण, हस्त कृपा आहे, नेत्र कृपा आहे, संकल्प कृपा आहे, या सद्गुरूंनी केलेल्या कृपा आहे, त्या कृपा आपल्यावरती झाल्या पाहिजे. पण ऐका, माऊली म्हणतात, सद्गुरूंची जर खऱ्या अर्थानं भेट झाली तर ऐका, परमार्थिक मार्गाची जर वाटचाल करून घ्यायची असेल, तो जर उपदेश ग्रहण करायचा असेल तर आपल्या अंतःकरणामध्ये नम्रता असली पाहिजे. एक जण शिष्य गुरुंकडे आला, एक मुलगा, आणि गुरुजींना म्हटलं, गुरुजी मला उपदेश करा. एकटाच होता. गुरुजी म्हटले, तुझ्या बरोबर जे आले ना त्यांना बाहेर ठेव, मग ये. तो परत बाहेर गेला, 10-5 मिनिटांनी परत आला आणि म्हटलं, गुरुजी मला उपदेश करा. गुरुजी म्हटले, तुझ्या बरोबर जे आलेत ना त्यांना बाहेर काढ आणि मग तो आतमध्ये. तो दिसायला एकटा होता, पण त्याच्या अंतःकरणामध्ये काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार षडरूपू होते. हे होते. सद्गुरू म्हटले, अगोदर त्यांना त्या ठिकाणी जर बाहेर काढलं ना, मग मी त्या ठिकाणी आत्मज्ञानाचा उपदेश करेन. सद्गुरूंची भेट झाल्याच्या नंतर आपली पहिली खऱ्या अर्थानं अवस्था अशी असली पाहिजे की आपलं अंतःकरण निर्मळ झालं पाहिजे. जोपर्यंत अंतःकरण निर्मळ होत नाही, सद्गुरूवरती प्रेम जडत नाही, सद्गुरूंबद्दल श्रद्धा, भाव, विश्वास निर्माण होत नाही, बाकी केलेल्या सगळ्या ज्या काही प्रक्रिया आहेत ना त्या व्यर्थ आहे. अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असला पाहिजे. शुद्ध भावाने केलेली श्रद्धा, भक्ती सद्गुरूंच्या त्या ठिकाणी कृपा आपल्यावर करून घेत असते. म्हणून ऐका, अंतःकरण शुद्ध होणं अतिशय महत्वाचं आहे. एक साधू भिक्षा मागण्याकरता गेले. जात असताना एका माऊलीच्या दारामध्ये उभे राहिले आणि आवाज दिला, भिक्षा नाही. आवाज दिल्याबरोबर त्या ठिकाणी ती माऊली आली, तिला भिक्षा वाढली आणि भिक्षा वाढल्याच्या नंतर साधूला प्रश्न केला, हो महाराज, माझी एक इच्छा आहे, पूर्ण करा. बोला ना माऊली. त्या माऊलीनं सांगितलं, सद्गुरुनाथ महाराज, हो साधू महाराज, मला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करा. साधू महाराज म्हटले, ब्रह्मज्ञानाचा उपदेश असा तसा करता येत नाही, काहीतरी अधिकार प्राप्त करावा लागतो, काहीतरी बैठक त्या ठिकाणी करावी लागेल, काहीतरी
ध्यान धारणा कुठंतरी त्या ठिकाणी तुला अगोदर एक तयारी करावी लागेल, त्याच्याशिवाय ब्रह्मज्ञानाचा उपदेश करता येणार नाही. ती माऊली म्हटली, हो महाराज, अहो मी तुम्हाला मधुकरी वाढली, त्या मधुकरीच्या अन्नाला तरी जागा नाही का, काही झालं तरी चालेल, पण मला ब्रह्मज्ञानाचा उपदेश तुम्ही करा. साधूंनी सांगितलं, ठीक आहे, आज नाही पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्या ठिकाणी मी तुला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो. दुसरा दिवस गुरुपौर्णिमेचा होता. सांगितलं साधूनं, मला खीर जर फार आवडते, माझ्या जर मधुकरी करता जर खीर बनवली तर फार आनंद वाटेल, मी तुला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो. ती माऊली सकाळी उठली, त्या ठिकाणी दिवस उजाडल्यावर सकाळी उठली, स्नान वगैरे केलं, तुळशीला पाणी घातलं आणि सुंदर अशा प्रकारची मिष्टान्नाची गोड अशी खीर बनवली. साधू महाराज सकाळी उठलेले आहे, ध्यान धारणा केलेली आहे, स्नान वगैरे आटवून देवपूजा करून त्या ठिकाणी रस्त्याने निघाले भिक्षा मागण्याकरता. आणि जात असताना वाटेमध्ये शेण पडलं होतं. साधू महाराजांनी ते शेण घेतलं, आपल्या कमंडलू मध्ये टाकलं, पुढे गेले. एका गल्लीमध्ये काही कचरा पडला होता, केर पडला होता, तो केर घेतला, आपल्या कमंडलू मध्ये टाकला. पुढे गेले, काही चिखल होता, तो चिखल आपल्या कमंडलू मध्ये टाकला. त्या माऊलीच्या घरासमोर गेले, भिक्षा नाही माई. ती माऊली धावत पळत बाहेर आली. इतका आनंद झाला की आज सद्गुरुनाथ मला साधू महाराज ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणार. धावत पळत आली, सांगितलं, महाराज आज मला तुम्ही ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणार होता ना, करणार ना? हो नक्की करणार. अगोदर मला तू खीर वाढ, भिक्षा वाढ, भिक्षा वाढ असं म्हटल्याच्या नंतर साधू महाराजांनी त्या माऊलीनं खिरीचं पातेलच आणलं आणि पुढे केलं. सांगितलं, तुमचा कमंडलू घ्या, मी गोड तुमच्या करता खीर बनवली. साधू महाराजांनी असा कमंडलू त्या माऊलीच्या हातामध्ये दिला. भला मोठा कमंडलू पाहिला तर खीर होतच असताना त्याच्या लक्षामध्ये आलं की या कमंडलू मध्ये काय आहे. चहा घ्यायचा का घरचा? बोला ना तुम्ही, काय काय पाहिजे त्याच्यामध्ये, काय होतं बोला. खेळ होता, कचरा होता, शेल होत, अस्वच्छ होता. कसा होता? अस्वच्छ होता. त्या माऊलीला राग आला, हो महाराज काय माझी चेष्टा करता का, मस्करी करता का? याच्यामध्ये अगोदरच काय एवढी गोड खीर मी तुमच्या कमंडलू मध्ये कशी टाकू? साधू महाराजांनी सांगितलं, आई साहेब, जर व्यवहारातली खीर जर त्या ठिकाणी पात्रामध्ये घ्यायची म्हटलं तर पात्र कसं असलं पाहिजे? बोला ना, स्वच्छ असलं पाहिजे. तसं ब्रह्मज्ञानाचा जर उपदेश करून घ्यायचा असेल ना तर अंतःकरणाची शुद्धी अगोदर झाली पाहिजे. एवढं म्हणून खऱ्या अर्थानं सद्गुरूंची कृपा अतिशय महत्वाची आहे. त्या पात्रतेचं होणं आपण अतिशय महत्वाचं आहे. ऐका ना, आत्मउद्धाराचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, हा भवसागर जर करून जायचं असेल तर सद्गुरूंची कृपा अतिशय महत्वाची. माऊली ज्ञानोबा म्हणतात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञान ज्ञानेन तत्वदर्शना. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति अनावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. संत महात्म्यांची सेवा केल्याशिवाय ते ज्ञान प्राप्त होणार नाही. त्यांच्या ठिकाणी अगाध अशा प्रकारचं ज्ञान आहे, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ते जर ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, ज्ञान पैगा बरवे प्राप्त करून घ्यायचं असेल, ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी अति अनावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. संत महात्म्यांची शरणागती केल्याशिवाय हे ज्ञान आपल्याला आत्मउद्धाराचं ज्ञान प्राप्त होणार नाही. संत महात्म्यांची कृपा झाल्याशिवाय आपल्याला हे ज्ञान प्राप्त होणार नाही. ऐका, कृपा व्हावी असं जर वाटत असेल तर आपण सद्गुरूंची काय केली पाहिजे? सेवा. काय केली पाहिजे? सेवा. परमार्थाचा प्रवेशद्वार आहे. आपण घरामध्ये जातो त्याला सुद्धा काय असतो? दरवाजा असतो. मंदिराला जर त्या ठिकाणी गेलो तर त्याला काय असतं? प्रवेशद्वार असतं. ज्या ठिकाणावरून आपल्याला प्रवेश करायचा आहे ना, त्या प्रवेशद्वार ज्या ठिकाणी असतं ना, तसं परमार्थाचं प्रवेशद्वार म्हणजे सेवा आहे. सेवा. ते तसेवा दारवंटा. दारवंटा म्हणजे उंबरा. नाही का? ज्याला परमार्थ करायचा, सद्गुरूंची कृपा त्या ठिकाणी संपादन करायची, त्याच्या अंतःकरणामध्ये सेवा भाव असला पाहिजे. लोकांना असं वाटतं की आज माळ घातली की उद्या देव पांडुरंग परमात्मा सद्गुरुनाथ स्वप्नामध्ये आले पाहिजे. एक का? महाराज म्हणतात, आम्ही एक जन्म नाही, दोन जन्म नाही, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले.
तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आनंद जन्माची पुण्याई खऱ्या अर्थानं आमच्या कामाला आली, म्हणून तर देवानं आमचा स्वीकार केला ना. असं आज माळ घालून लगेच उद्या देव दर्शन देणार नाही. अंतःकरणामध्ये काय असली पाहिजे? सेवा असली पाहिजे. पण तुकोबऱ्यांचे जर गुरु परंपरेचे जर अभंग पाहिले ना, तुकोबऱ्या म्हणतात सेवा केल्याशिवाय सद्गुरूंची कृपा होत नाही, गुरु कृपा करत नाही. पण मी मात्र भाग्यवान, मला मात्र सद्गुरूंनी सेवा न करता सुद्धा माझ्यावरती कृपा केली. परी नाही घडली सेवा काही, परी नाही घडली सेवा काही, परी नाही घडली सेवा काही, परी नाही घडली. सत्य गुरु राये कृपा माझा केली, परी नाही घडली सेवा काही, परी नाही घडली सेवा काही. सत्य गुरु राये कृपा माझा सत्य गुरु राय कृपा माझा केली, परी नाही घडली, परी नाही घडली सेवा काही माऊली, परी नाही घडली सेवा काही. सेवा न करता सुद्धा माझ्या गुरुंनी माझ्यावरती कृपा केली. माझं भाग्य असं आहे. तुकोबरा म्हणतात सत्य गुरु राय कृपा माझं केली. ज्या गुरुंनी कृपा केली तेही सत्य होते, आणि जी कृपा केली ती सुद्धा सत्य आहे. एक सत्य कृपा आणि एक असत्य कृपा, एक खरी कृपा आणि एक खोटी कृपा. मामासाहेब दांडेकरांकडे एक शिष्य आला. तो म्हटला, महाराज मी मागच्या वर्षी तुमच्या हातून माळ घातली, तुमची माझ्यावरती कृपा झाली. मामासाहेब म्हटले, माझी तुझ्यावरती कृपा झाली म्हणजे नक्की काय झालं? लक्षपूर्वक ऐका बरं. 4G आहे ना इकडं? 5G का? ऐका. मामासाहेब म्हटले कोणी करतात फडणवीस ऐकायला ऑप्शन आहे बाबा, फजाला ऑप्शन, सगळ्यांना ऑप्शन नाही का? कीर्तन करायला काय ऑप्शन? ऐका, तुम्ही आम्ही खेळी मिळेल नाही का? सगळे आपलेच मित्र परिवार आहे, सगळे गुरुबंधू आहेत, आनंद आहे. ऐका, एक सत्य कृपा आहे आणि एक असत्य कृपा आहे. सद्गुरू आपल्या जीवनामध्ये जी कृपा करतात ती सत्य कृपा असते. कशी? सत्य कृपा. तो म्हटला, महाराज मागच्या वर्षी तुमच्या हातून मी माळ घातली होती आणि या वर्षी मात्र तुमची माझ्यावरती कृपा झाली. मामासाहेब म्हटले, कृपा झाली ठीक आहे, पण नक्की काय बदल झाला, काय घडलं नक्की? तो म्हणे, काय नाही महाराज, तुमची माझ्यावरती कृपा झाली, 2चे 4 हात झाले. मामासाहेब म्हटले, मूर्खा, ही माझी कृपा नाही, तुझ्या गळ्याची ना माळ घातली तिची कृपा आहे. सत्य कृपा कशाला म्हणायची? सच्चित आनंदगण परमात्म्याचं दर्शन, स्वरूपाचं दर्शन जे सद्गुरू करून देतात त्यांना म्हणतात सत्य कृपा, नाही का? सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय नमः. असा जो सच्चित आनंदगण परमात्मा आहे ना, त्याचं यथार्थ अशा प्रकारचं स्वरूपाचं दर्शन जे संत महात्मे करून देतात ना, त्यांना सद्गुरू असं म्हणतात, त्याला सत्य कृपा असं म्हणतात. सत्य कृपा आहे आणि असत्य कृपा आहे. पण ऐका, सेवा केल्याशिवाय सद्गुरू आपल्यावरती कृपा करत नाही. व्यावहारिक एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि थांबतो, चालेल ना? थांब म्हणा, कवर लांबवतात. छोटीशी गोष्ट सांगतो. व्यवहारामध्ये कोणीच कुणाला काही फुकट देत नाही. अजून सोपं बोलू का? सेवा केल्याशिवाय मेवा मिळत नाही. एक जण महिनाभर कामालाच गेला नाही आणि दुसऱ्या महिन्याच्या 1 तारखेला पगार घ्यायला गेला. म्हटलं, साहेब माझा पगार मला द्या. भेटेल का? नाही भेटणार. का?
सेवाच केली नाही, कामच केलं नाही, पगार मागण्याचा अधिकार नाही. ऐका, ज्याने सेवा केली ना त्याच्या जीवनामध्ये सद्गुरूंची कृपा होत असते. फुकट व्यवहारामध्ये कोणी कोणाला काही देत नाही, सेवाच करावी लागते. एक जण मनुष्य बाजारला गेला. तुम्ही बाजारला जाता? पटकन बोला. कुठे? राजूरला. कधी असतो? दिवसा असतो, पण वार कोणता? बाजार दिवसाचा असतो, गोलवारी असतो, सोमवार. किती लोक असतात बाजारामध्ये साधारण? 2 असतात, एक घेणारा आणि देणारा. बाजारामध्ये गेला, जे काही विकायचं होतं ते विकून झालं, पैसे वगैरे खिशात घातले, जे काही खरेदी करायचं ते त्या ठिकाणी खरेदी केलं. आणि आता सायंकाळचे 5 वाजले होते. त्याने विचार केला, आपली सगळी खरेदी आटोपली, जे विकायचं विकून झाले, जे खरेदी करायचं त्या ठिकाणी करून झाले, आता घरी गेलो पाहिजे, नाही का? आणि बाजार झालेला आहे, आता घरी त्या ठिकाणी निघायचं आहे. घरी येताना शेवटची खरेदी असते. काय खरेदी करतो आपण घरी येताना? घरी येत नाही का? येताना काय खरेदी करायचं? खाऊ. काय खरेदी करायचा? खाऊ. म्हणून तो मनुष्य घरी येण्याकरता निघाला. एका खाऊच्या दुकानासमोर गेला. खाऊच्या दुकानासमोर गेल्याच्या नंतर त्यानं पाहिलं, परातीमध्ये फार मोठी अशी भली मोठी परात होती, त्याच्यावरती लाडू, असे गुबगुबीत लाडू मांडलेले होते. त्याने विचारलं, खाऊ दुकानदार दादा, हे लाडू कसे किलो दिले? दुकानदार दादाने सांगितलं, बघा हे लाडू 100 रुपये किलो दिले. त्याने सांगितलं, एक काम करा, 1 किलो लाडू बांधून द्या. दुकानदाराने ते लाडू वजन करण्याकरता घेतले. वजन करत असताना याचं लक्ष गरम गरम जिलेबी चालू होती, तिकडे गेला. त्याने विचारलं, का हो दुकानदार दादा, जिलेबी कशी किलो दिली? त्याने सांगितलं, ते पण 100 रुपये किलो. दृष्टांत आमच्या गुरुजींचा, बरं, रेट मागे पुढे झाले असते. रेट मागे पुढे होऊ शकतात. जिलेबी कशी किलो? म्हणे 100 रुपये किलो. एक काम करा ना, हे लाडू सोडून ठेवा, 1 किलो जिलेबी बांधून द्या. जिलेबी वजन करण्याकरता घेतली. त्याच्या मनामध्ये विचार आला, म्हटलं ठीक आहे, घरातली सगळी माणसं जिलेबी खातील, पण म्हातारीला काय दाताचा पत्ता नाही, आणि म्हातारीला जिलेबी चावणार? त्या म्हाताऱ्याचा जीव होता, तुम्हाला काय माहित, म्हातारीवर होता. दुकानदाराला जिलेबीचं वजन करत होता. त्याचं लक्ष समोर ठेवलेल्या बरणीमध्ये गुलाबजामची बरणी होती. गुलाबजाम इतके सुंदर होते, ओठावरती ठेवावा, चावायचीच गरज नाही, असाच त्या ठिकाणी इतका मऊ मऊ होता, नाही का? असा जिभेवर ठेवल्याबरोबर त्याचं पाणी होत होतं आणि घशामध्ये जात होता. इतका गोड होता, इतका गोड होता, नाही का? बस ना म्हणा, आता लाळा गाळायचं राहिलं. दुकानदार दादा, गुलाबजाम कसे किलो दिले? म्हणजे 100 रुपये किलो. एक काम करा ना, जिलेबी सोडून ठेवा आणि 1 किलो गुलाबजाम. दुकानदार म्हटलं, किती नाठाळ गिराईक, मला तरी दिसतो, गंध आहे, नाही का? आणि असं करतो म्हणतात ना लोक आपल्या, नाही का? शब्द का तुम्हाला? काय सोडबान चालली म्हणे. त्याने हात जोडले, माळकरी होता ना, हात जोडतात लवकर. तो म्हटलं, एक काम करा, 1 किलो गुलाबजाम बांधून द्या. गुलाबजाम यांनी वजन केले, बांधून दिले, डब्यामध्ये पॅक केले, आणि पॅक केल्याबरोबर डब्बा पिशवीमध्ये ठेवला. जय हरी केला, निघाला. काय विसरला? पैसे. काय विसरला? पैसे द्यायचा विसरला. तो तसाच पुढे चालू लागला. दुकानदाराला राग आला. म्हटलं, ओ महाराज इकडे, कुठले? कुठले तुम्ही? सगळ्याच परिचयाचे, अडवतील मला घाटामध्ये. मवेशीचे इकडे
तुम्हाला गुलाबजाम दिले. तो म्हटलं हो मी माळकरी माणूस आहे, खोटं बोलत नाही, गुलाबजाम माझ्या पिशवीमध्ये. अहो गुलाबजाम जर तुमच्या पिशवीमध्ये आहे तर याचे पैसे कोण देणार? काय म्हटला? पैसे कोण देणार? इकडे बघा, लक्षपूर्वक ऐका. लक्षपूर्वक ऐकलं तरच कळेल बरं. या गुलाबजामचे पैसे कोण देणार? त्याने सांगितलं पैसे द्यायचा काय समज. दुकानदार म्हटला तुम्ही माळकरी असलात तरी पैसे द्यावाच लागेल, महाराज असले तरी पैसे द्यावा. म्हणजे महाराजांना काय फ्री असतं असं काय? पैसे द्यावाच लागते, त्याच्याशिवाय मी जाऊ देणार नाही. तो म्हटलं हो पैसे द्यायचा काय समज? मी गुलाबजाम घेतलेत पण पैसे द्यायचा काय समज? का बरं? गुलाबजाम मी जिलेबीच्या बदल्यात मागितले होते. दुकानदार म्हटला मग जिलेबीचे पैसे द्या. तो म्हटला जिलेबीचे पैसे द्यायचा काय समज? जिलेबी मी लाडूच्या बदल्यात मागितली होती. दुकानदार राग आला. अहो म्हटलं मग लाडूचे तरी पैसे द्या. माळकरी माणूस होता. तो म्हटला लाडूचे पैसे द्यायचा काय समज? लाडू जर मी घेतलेच नाही. लाडू घेतले नाही याने किती नाटक केले. लाडू गुलाबजाम जिलेबी फुकट भेटेल का? नाही, फुकट भेटणार नाही. का? व्यवहारातला नियम असं सांगतो फुकट कुणाला काहीच त्या ठिकाणी भेटत नाही, सेवाच करावी लागते. पण तुकोबारा म्हणतात माझ्याकडून सेवा घडलीच नाही. मग तुमच्या गुरुनी कृपा कशी केली सांगा जरा. पूर्व पुण्य ठेवा न घडता सेवा घडली नाही ही गोष्ट खरी आहे. आणि कृपा सद्गुरूंनी माझ्यावरती कृपा केली ही सुद्धा गोष्ट खरीच आहे. पण बरं सांगू का, मला या जन्मामध्ये त्यांची सेवा घडली नाही, पण अनंत जन्माची जी मी सेवा केली ना ती आज फळाला आली. तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्याचा जो सेवेचा ठेवा आहे ना तो खऱ्या अर्थानं प्राप्त झाला. आणि म्हणून तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढावला. म्हणून असं आहे, जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये सेवा भाव निर्माण होत नाही तोपर्यंत सद्गुरू महाराज कधीच कृपा करत नाही. मी सांगितलं ना आपली सुद्धा तेवढी तयारी असली पाहिजे, त्याच्याशिवाय हे प्राप्त होत नाही. दादा सद्गुरूच्या जवळ असलं तरी सद्गुरूंची कृपा होणं सहजासहजी होत नाही. रोज आमच्या मध्ये बसतात, रोज आम्ही त्यांचं ऐकतो, रोज आम्ही सत्संग करतो, पण कृपा करतीलच असं मात्र नाही. ऐका, सद्गुरूचा उपदेश कळेलच असं मात्र नाही. एका गुरुजींकडे 100 शिष्य होते. किती? बस ना का वाढवायचे? बस 100 शिष्य होते. सद्गुरुनाथ भगवान की इथे 1-2 जण लाईटीचा फायदा घेतात. पहिलं म्हणजे असंच ना, जेवढं झटकन तेवढंच असतं नाही. 100 शिष्य होते एका गुरुजींकडे. 12 वर्ष त्या ठिकाणी राहिले. गुरुजींनी उपदेश केला, प्रत्येकाला उपदेश केला. चराचरामध्ये परमात्मा त्या ठिकाणी ठासून भरलेला आहे असं सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवलं. गती भरता प्रभू साक्षी निवास शरणम प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजम वेळम. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू
काय ऐकून वाटतं का? चराचरामध्ये भगवान परमात्मा बसलेला आहे हा दिव्य उपदेश शिष्यांना केला. बऱ्याच त्या ठिकाणी 100 शिष्य होते आणि एक मात्र मागेच बसायचा नाही का. तो फक्त एकच काम करायचा, वदानी कवळ घेता. 12 वर्ष त्याला तेवढंच फक्त सेवा केली गुरुजींची, वदानी कवळ घेता. सगळ्यांना उपदेश केला. पण गुरुजींनी सांगितलं बघा, आज 12 वर्ष पूर्ण झालेले आहेत. उद्या तुम्ही प्रत्येक जण तुमच्या घरी जाणार आहे. हे ज्ञान मी तुम्हाला दिलेलं आहे ना, या ज्ञानाचा प्रचार प्रसार तुम्हाला करायचा आहे. काय करायचं आहे? प्रचार प्रसार तुम्हाला करायचा आहे. आणि म्हणून मी जे ज्ञान तुम्हाला दिलं आहे ते तुम्हाला समजलं आहे का? तुम्ही त्याचा नक्की प्रचार करणार आहे का? म्हणून मी तुमची आज परीक्षा घेणार आहे. गुरुजींनी केळी आणली, केळी, खाण्याची केळी, आणि प्रत्येकाकडं एक एक केळी दिली आणि सगळ्यांना सांगितलं 100 शिष्यांना जा हे केळी खाऊन या, पण अशा ठिकाणी खा की ज्या ठिकाणी तुम्हाला कोणी बघणार नाही. सगळ्यांना केळी वाटली. सगळे शिष्य गेले केळी खायला. काही तर केळीच्याच बागात गेले. काय म्हटले, इथं कशाचं कोण असेल नाही. काही जण कुठे वड्याला गेले, काही घनदाट जंगलामध्ये गेले, काही गोशाळा होती गाईच्या गोठ्यांमध्ये गेले. एक मात्र आश्रम फक्त बाहेर पडला, आश्रमाच्या बाहेर पडला आणि विचार करू लागला. बराच त्या ठिकाणी विचार केला, पण त्याने मात्र काही केळी खाल्ली नाही. तो कोणत्या पंक्तीतला होता? वदनी कवळ घेता. बाकीचे सगळे 99 शिष्य आले. सगळ्यांना आनंद झाला, केळी खाल्ली, मला काय कोणी पाहिलं नाही. गुरुजीने विचारलं, का रे केळी खाल्ली? 99 जणांनी सांगितलं, हो केळी खाल्ली. मग गुरुजी कुठं खाल्ली? म्हटलं मी केळीच्याच बागात गेलो होतो. तिथं कोणी? म्हटलं कोणीच नव्हतं. तू कुठं? गोठ्यांमध्ये खाल्ली. तू कुठं? मी जंगलात गेलो होतो गुरुजी. कोणी पाहिलं? म्हणे अजिबात नाही पाहिलं. एक मात्र त्या ठिकाणी अपराध्याची भावना अंतकरणामध्ये साठवून हात जोडून उभा होता आणि केळी त्याच्या हातामध्ये. तू नाही केळी खाल्ली? म्हटलं हो गुरुजी, मी तू केळी खाल्ली. का खाल्ली नाही? त्याने नम्रतापूर्वक उत्तर दिलं, गुरुजी तुम्ही आम्हाला जो वेदांत शिकवलाय 12 वर्ष, त्या वेदांतात तुम्ही असं शिकवलंय चराचरामध्ये भगवान परमात्मा आहे, तो आपल्याला पाहतोय. जर मी केळी खाली तर तो नक्की बघणार. गुरुजींच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. बस फक्त मागच्या पंक्तीला बसत होता, पण तुझा अधिकार मात्र श्रेष्ठ आहे. गुरु महात्मे, संत महात्मे, सद्गुरू आपल्याला उपदेश करतात, पण तेवढे कान आपले त्या ठिकाणी उंचीचे असले पाहिजे नाही का. नाहीतर मग काय केळीच्या बागात गेला, काय गोठ्यामध्ये गेला, उपयोग नाही. चराचरामध्ये भगवान परमात्मा आहे हे ज्ञान कोण करून देतात? बोला ना आता. सद्गुरू. कोण? सद्गुरू करून देतात. आणि म्हणून माऊली म्हणतात, बाबा जगतामध्ये अनेक जण आहे, ते तुमच्या पाठीशी नसले तरी चालेल, पण एक समर्थ असणारे सद्गुरू आपल्या पाठीशी असले पाहिजे, श्रीगुरू असले पाहिजे. बाकीचे नसले तरी जातील. अभंगाचं पहिले जरा. सद्गुरू
सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. आपले समर्थ सद्गुरू जर आपल्या पाठीशी असेल तर इतरांची गणना इतरांची मुद्दात माऊली म्हणतात करण्याची गरज नाही. जसं बघा एखाद्या राजाची बायको आहे काय दृष्टांत देतात माऊली. एखाद्या राजाची बायको काय म्हणतात तिला राणी. ती राणी तिच्या मनामध्ये आलं किती दागिने परिधान करायचे करू शकते की नाही. इकडे तिकडे फिरायला जायचं जाऊ शकते की नाही. तिच्या मनामध्ये जेवढ्या काही इच्छा आहे तो राजा पूर्ण करत असतो की नाही. तसं राजाच्या बायकोला तर त्या राणीला भीक मागण्याची हात पसरण्याची जशी गरज नाही ना. ज्याच्या पाठीशी आपल्या बाबांसारखे समर्थ सद्गुरू आहेत ना त्याला इकडे तिकडे जाण्याची अजिबात गरज. राजाची राणी तिचा जर एवढा थाट राजाच्या राणीचा जर एवढा थाट तर महाराजाच्या वय लक्ष्मण राजाच्या राणीचा जर एवढा थाट तर महाराजाची महाराणी तिचा किती थाट. बाबी म्हणतात राजयाची कांता काय भीक मागे. दोन झाले तिसऱ्याला थांबायचं सिग्नल अभिदादाचे सिग्नल. राजयाची कांता बोला ना काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे. मनामध्ये जेवढ्या काही इच्छा आहे ना जसा राजा पूर्ण करतो ना तसे समर्थ सद्गुरू असेल ना कुठल्याच प्रकारची कमी पडत नाही. दुसरं दृष्टांत देतात एखादं कल्पतरूचं झाड आहे त्या झाडाखाली एक मनुष्य दुपारचा थकलेला आहे भागलेला आहे भूक लागलेली आहे पोटामध्ये कडाक्याचं ऊन पडलेला आहे आणि तो मनुष्य सावलीचा आश्रय करण्याकरता गेला. ज्या झाडाखाली त्या ठिकाणी जाऊन बसला ना ते झाड होतं कल्पतरूचं. कशाचं कल्पतरूचं. कल्पतरूच्या झाडाखाली जाऊन बसला. त्याने विचार केला एवढी भूक लागली जर इथं दोन घास जर भेटले तर किती होईल किती आनंद होईल. त्याने मनामध्ये अशी इच्छा केल्याबरोबर पंचपक्वानाचं ताट त्याच्या समोर आलं. पोटभर जेवला अतिशय पोटभर जेवला. थंड पाणी जर असतं तर किती भारी झालं असतं. थंड पाणी सुद्धा आलं. तो म्हटला तर एवढं गोड जेवण झालंय 2-4 तास जर आराम केला तर किती भारी वाटत. तेवढ्यामध्ये गादी सुद्धा आली डल्लनची 1 लाख रुपयाची नवीन कंपनी. 1 लाख रुपये किमतीची गादी त्याच्या समोर आली. उशी होती शांत त्या ठिकाणी झोपला. मला सांगा मनातल्या सगळ्या कल्पना त्या कल्पवृक्षाच्या खाली बसल्याच्या नंतर जशा पूर्ण होतात ना त्याला आता धावाधाव करायची गरज नाही. कल्पतरू तळवटी त्याच्या खाली बसलाय तो त्याला चिंता करण्याची गरज नाही. काय ऊने काय कमी त्याला सांगायचं ते सांगा ना त्याला काय कमी आहे. माऊली म्हणतात भगवान निवृत्तीनाथ दादांसारखे सद्गुरू खऱ्या अर्थानं आपल्या माझ्या पाठीशी आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्या कृपेनं खऱ्या अर्थानं माझा उद्धार झाला. तरलो आता उद्धरिलो श्री गुरु कृपे अभंगाचं शेवट. ज्ञानदेव म्हणे Jaya Deva Mare
सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राज याची कांता काय भिक मागे मनाची अजोगे सुखी पावे कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला कायवणे त्याला सांगा झोजे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे
श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करे. यथामती यथावकाश आपण धावत्या वेळेमध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न केलाय. जे काही बरोबर आहे ते नक्की सद्गुरूंचा कृपेचा प्रसाद आहे. म्हणूनच खऱ्या अर्थाने मी आपल्या पुढे बोलू शकलो. खरं तर सलाईन घेऊन आलेलो आहे, वारीची दगदग, आणि म्हणून गुरुमाऊलींनी आज्ञा केली की आपल्याला गुरुपौर्णिमेचं कीर्तन तुम्ही करा. तीच आज्ञा खऱ्या अर्थानं शिरसावद्य मानून आमचे लक्ष्मण दादा सगळ्या मंडळींनी खऱ्या अर्थानं आज्ञा केली. आणि खरं तर मी भाग्यवान समजतो. तो का म्हणे माझं घडोत्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही का. लक्ष्मण दादा म्हणे गुरुपौर्णिमा कुठे? म्हटलं मी कुठे असतो तो गुरुपौर्णिमेला मविष्यतच बाबांच्या दरबारात आहे. आणि म्हणून लगेच लक्ष्मण दादांनी सांगितलं गुरुपौर्णिमेचं कीर्तन तुमचं राहील, बाबांचा आदेश आहे. आणि म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, बिंदास. आणि खऱ्या अर्थानं सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळे गुणीजन उपस्थित आहेत. आपल्या भक्त परिवारातील खऱ्या अर्थानं संदीपजी महाराज सावंत आहेत, मुकुंद काका बोराडे आहेत, आमच्या गौरीताई संस्थेचे सर्व विद्यार्थी आहेत, सर्व डायमंड विद्यार्थी आणलेत, कोटावालीच फक्त. आमच्या विद्यार्थिनी पण आहेत, आमच्या प्रतीक्षा युवा कीर्तनकार आहेत, अतिशय गोड आमच्या ज्ञानोताई आहे, गोड अशी हार्मोनियमची साथ आमचे बाबांचे पट्ट शिष्य. आणि आपल्या खऱ्या अर्थानं सद्गुरू भक्त परिवाराचं सर्वांचं ज्यांच्यावरती नितांत प्रेम आहे, श्री हरिभक्त परायण माधव महाराज खोकले आळंदी देवाची महाराज सुद्धा या ठिकाणी गुरुपौर्णिमेकरता आळंदी येऊन या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना सुद्धा धन्यवाद. मृदंगाची साथ हरिभक्त परायण आमचे जिवलग मित्र मदंग विशारद अविनाशजी महाराज वंडेकर यांनी मला आपलं गोड साथ दिली. म्हणजे चांगलं वाजवलं, मला गोड साथ दिली, गोड साथ दिली. आपल्या चरणावरती खऱ्या अर्थानं मी नतमस्तक होतो, आपल्याला धन्यवाद देतो. आमचे तेजस महाराज आहेत गोड मृदंग वादक, आमचे अक्षय महाराज चावडे आहेत, कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, प्रसाद महाराज नाराडे आहेत, आमचे विलास महाराज आहेत. आणि विना नाही का अतिशय गोड ज्यांनी खऱ्या अर्थाने सजवला आणि विण्याची सेवा केली. आमच्या भांगरे माझ्याकरता टाळ्या वाजवा. मी त्यांच्या मागून आलो म्हणून मला विना सापडला, नाही तर कीर्तन त्यांचंच झालं असतं. एवढा गोड अशा प्रकारचा खऱ्या अर्थाने फेटा बांधलाय त्यांनी, अतिशय गोड. बाबांना सुद्धा आपल्या चरणावरती नतमस्तक होतो. आपल्या त्याचप्रमाणे आपल्या सद्गुरू भक्त परिवारातील बाबांचे अतिशय निकटचे असणारे शिष्य आणि महाराष्ट्रातील एक ख्यातनाम मृदंगाचार्य माझे जीवलग सन्मित्र हरिभक्त परायण अभिषेकजी महाराज जगदाळे आहेत, त्यांच्याकरता जोरदार टाळ्या. संस्थेचे सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी घेऊन उपस्थित आहेत. आमच्या जगदाळे ताई सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि आम्ही सुद्धा जोडीनच आहोत म्हणून टाळ्या वाजवा ना, बरं वाटतं. आमच्या नानींचा आग्रह होता जोडीने आलं पाहिजे, म्हटलं नक्की येणार नानी. आणि म्हणून सगळी खऱ्या अर्थानं ही मंडळी प्रेम करणारे आहेत, सर्व माता भगिनी पुरुष वर्ग. खरं तर हे जे पाहिलं ना, आपण ज्याला स्वर्ग असं म्हणतो नाही का, वैकुंठ ज्याला म्हणतो ना, हे वरती नाही, इथंच भूवैकुंठ प्रतिपंढरी निर्माण झालेली आहे. आणि खऱ्या अर्थानं बाबांसारखे सद्गुरू अर्थात परमात्मा या ठिकाणी विराजमान आहेत, त्यांच्या खऱ्या अर्थानं दर्शन होत आहे. बाबांकरताही एक जोरदार टाळी. बाबांचे चरणी खऱ्या अर्थानं मी नतमस्तक होतो, साष्टांग दंडवत करतो. सर्व आमचे लक्ष्मण दादा, बाबू दादा, आमचे नाना असतील, ही सगळी मंडळी खूप प्रेम करतात. आणि म्हणून चंद्र सूर्य आहे असंच प्रेम खऱ्या अर्थानं आमच्यावरती राहो, शेवटच्या श्वासापर्यंत आमच्यावरती नितांत अशा प्रकारचं प्रेम राहो अशी बाबांच्या चरणी, माऊली ज्ञानोबांच्या चरणी प्रार्थना करतो. आमच्या अभिदादांनी सुद्धा गोड सिस्टम लावली, त्यांच्याकरता जोरदार टाळ्या. सगळी गोड मंडळी आहेत. आणि म्हणून बरोबर मी म्हटलो होतं 10 वाजता थांबणार, बरोबर बघा 10 वाजलेत आणि वरती 20 मिनिटं पण झाले. आणि म्हणून सर्वांचं ऋण व्यक्त करतो. एकदा विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांचं भजन. निवृत्ती राया निवृत्ती राया सुखा सुखा
सर्वांनी भजन आपल्या सद्गुरूंचं भजन आहे प्रेम से आउटडोर से निवृत्ती राया निवृत्ती राया कृपा सखया निवृत्ती राया निवृत्ती राया गोड असा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झालेला आहे. सर्व आपण भक्त भाविक बाबांच्या खऱ्या अर्थात दरबारात आलेलो आहोत आणि गोड अशी सेवा करतात. गुरुबद्दल खऱ्या अर्थानं कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. जसं माऊली म्हणतात श्री गुरु सारखा असता पाठीराखा. सद्गुरूंचा महिमा आणि सद्गुरूवरती असणारी निष्ठा माऊलींनी जशी प्रगट केली तसं खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि अशीच आपल्याकडून सद्गुरूंची साधू संतांची परमात्म्याची सेवा घडत राहो एवढीच
शुभकामना बाबांच्या चरणावरती या ठिकाणी समर्पित करतो. बाबांचा अखंड प्रेम अखंड कृपा आमच्यावरती शेवटच्या श्वासापर्यंत राहो अशी बाबांच्या चरणी विष्णुमाऊली नावाच्या प्रार्थना करतो. जितनी मेहरबानी अपनी की उतनी तो मेरे औकात नहीं, तो कृपा ही सद्गुरुनाथ भगवान की, वरना मुझ में कोई बात नहीं. विठ्ठल जय जय विठ्ठल.